24 तत्वांसमवेत त्या ब्रह्मांड रूपी अंड्यामध्ये प्रवेश केला. ब्रह्मांड रूपी अंड्यामध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम त्या ठिकाणी त्यांनी अनेक प्रकारची छिद्रे निर्माण केली आणि त्यानंतर सर्वप्रथम त्या विराट पुरुषाचं मुख निर्माण झालं. मुखापासून वाणी निर्माण झाली आणि वाणीची अभिमानी देवता अग्नी देवता प्रकट झाली. त्यानंतर नाकाची छिद्रे निर्माण झाली, त्यापासून घ्राणेंद्रिय निर्माण झाले आणि अभिमानी देवता वायू देवता निर्माण झाली. त्यानंतर नेत्रगोल निर्माण झाले त्या विराट पुरुषाचे, ऐका, आणि त्यापासून चक्षु निर्माण झाले. चक्षु कशाला म्हणतात? ते काळे काळे जे आहे ना डोळ्यामध्ये आपल्या, त्याला चक्षु म्हणतात, चक्षु. आणि अभिमानी देवता सूर्य प्रकट झाला. त्यानंतर कानाची छिद्रे निर्माण झाली आणि त्यापासून श्रवणेंद्रिय निर्माण झाले. अभिमानी देवता वायू दिशा देवता निर्माण झाल्या. त्यानंतर त्या विराट पुरुषाची त्वचा निर्माण झाली आणि त्यापासून अनेक प्रकारचे छिद्रे, रोम, दाढी, मिशी, डोक्यावरील केस निर्माण झाले आणि अभिमानी देवता औषधी देवता निर्माण झाली. त्यानंतर लिंग निर्माण झालं. लिंगापासून वीर्याची निर्मिती झाली आणि अभिमानी देवता जलदेवता निर्माण झाली. त्यानंतर गुदस्थानाची निर्मिती झाली आणि गुदस्थानापासून अपान वायू निर्माण झाला. अभिमानी देवता मृत्यू देवता निर्माण झाली. त्यानंतर त्या विराट पुरुषाचे हात निर्माण झाले. हातापासून शक्ती निर्माण झाली आणि अभिमानी देवता इंद्र देवता निर्माण झाली. त्यानंतर त्या विराट पुरुषाचे चरण म्हणजेच पाय निर्माण झाले. पायापासून चालण्याची गती होऊ लागली. अभिमानी देवता विष्णू देवता त्या ठिकाणी प्रगट झाली. त्यानंतर त्या विराट पुरुषाच्या नाड्या निर्माण झाल्या. नाड्याची निर्मिती झाली आणि नाड्यापासून रक्त निर्माण झालं आणि त्यानंतर अभिमानी देवता नद्या निर्माण झाल्या, नद्या देवता. त्यानंतर विराट पुरुषाचं पोट निर्माण झालं आणि आता मात्र त्या विराट पुरुषाला तहान भुकेची क्रिया होऊ लागली. तेव्हा मात्र अभिमानी देवता समुद्र देवता निर्माण झाली. त्यानंतर त्या विराट पुरुषाचं हृदय निर्माण झालं. हृदयापासून मनाची निर्मिती झाली आणि मनाची अभिमानी देवता आहे चंद्र देवता. त्या ठिकाणी चंद्र देवतेची निर्मिती झाली. त्यानंतर त्या विराट पुरुषाची बुद्धी निर्माण झाली. अभिमानी देवता ब्रह्मदेव प्रकट झाला. त्यानंतर अहंकार निर्माण झाला आणि अहंकाराची अभिमानी देवता आहे रुद्र देवता त्या ठिकाणी प्रकट झाली. त्यानंतर त्या विराट पुरुषाचं चित्त निर्माण झालं. चित्ताची निर्मिती झाली आणि चित्ताचा अधिष्ठाता म्हणजे अभिमानी देवता आहे भगवान क्षत्रज्ञ. ही सर्व देवता सज्जन हो त्या विराट पुरुषाला उठवण्याचा प्रयत्न करत आहे, जाग करण्याचा प्रयत्न करत आहे. काय झालं ऐका ना. अग्निदेवतेने वाणीसह त्या विराट पुरुषाच्या मुखामध्ये प्रवेश केला आणि त्याला उठवू लागले, पण काही केले ते विराट पुरुष काही उठत नव्हता. त्यानंतर वायू देवतेने घ्राणेंद्रियासहित नाकामध्ये प्रवेश केला तरीही विराट पुरुष उठत नव्हता. सूर्याने चक्षुसह त्या विराट पुरुषाच्या डोळ्यामध्ये प्रवेश केला तरीही मात्र तो विराट पुरुष काही केल्या जागा होत नव्हता. वायू देवतेने श्रवणेंद्रियासहित त्या विराट पुरुषाच्या कानामध्ये प्रवेश केला तरी मात्र तो विराट पुरुष काही उठला नाही. त्यानंतर औषधी देवतेने
रोमासहित त्वचेमध्ये प्रवेश केला तरी सुद्धा विराट पुरुष उठला नव्हता. जलदेवतेने वीर्यासहित लिंगामध्ये प्रवेश केला तरीही विराट पुरुष उठला नाही. मृत्यू देवतेने अपानासहित गुदस्थानामध्ये प्रवेश केला तरीही विराट पुरुष उठला नाही. नद्या देवतांनी रक्तासह नाड्यामध्ये प्रवेश केला तरीही विराट पुरुष जागा झाला नाही. त्यानंतर समुद्र देवतेने तहान भुकेच्या क्रियेसह उदरामध्ये प्रवेश केला तरीही सुद्धा विराट पुरुष उठला नाही. चंद्राने मनासहित हृदयामध्ये प्रवेश केला तरीही तो विराट पुरुष उठला नाही. सज्जन हो, ब्रह्मदेवाने बुद्धीसहित हृदयामध्ये प्रवेश केला तरीही सुद्धा तो विराट पुरुष काही केल्या जागा होत नव्हता. रुद्रदेवतेने अहंकारासहित त्या विराट पुरुषाच्या हृदयामध्ये प्रवेश केला तरीही तो विराट पुरुष उठला नाही. पण या चित्ताचा अधिष्ठाता क्षत्रज्ञ भगवान वासुदेव यांनी चित्तासहित जेव्हा त्या विराट पुरुषाच्या हृदयामध्ये प्रवेश केला तेव्हाच मात्र तो विराट पुरुष जागा झाला. आणि आता मात्र सगळ्या देवतांना आनंद झाला. विराट पुरुष जागा झाला. कळाला ना विराट पुरुष कोण आहे तो, कशी उत्पत्ती झाली ती. कळाली असेल तर ठीक, नसाल कळाले तर सोडून द्या. मग आता हा जागा झाल्यानंतर विचार करू लागला, सगळीकडे जलमय पृथ्वी आहे, एकही जीव जिवंत नाही, आता मात्र या सृष्टीचा विस्तार करणं हे अतिशय गरजेचं आहे असा विचार आला. आणि विचार आल्यानंतर त्या भगवंताच्या नाभी कमलाद्वारे एक कमळ पुष्प बाहेर निघलं. तो अनंत आकाशात गेलं वरती निघून आणि त्या कमळामधून ब्रह्मदेव प्रगट झाले. ही कथा आपण मागच्या वर्षी बघितली. आणि ब्रह्मदेव विचार करत आहे की मी कोण आहे, कोहम, मी एकटाच या ठिकाणी दिसत आहे, मला निर्माण करणारा कोण आहे. इकडे तिकडे बघू लागला. चारही दिशेने आपली नजर टाकली तेव्हा 4 मुख त्या ब्रह्मदेवाला निर्माण झाले. ब्रह्मदेव गोंधळला, कोण आहे मी, मला निर्माण करणारा माझा निर्माता कोण आहे. विचार करत असताना ब्रह्मदेवाला आकाशामध्ये 2 अक्षर दिसले, त आणि प. ते दोन्ही अक्षर ब्रह्मदेवाने जुळवले आणि त्याचा शब्द तयार झाला, तप. तेव्हा मात्र ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं की मला तप करायला सांगत आहे. आणि तेव्हा ब्रह्मदेवाने 100 वर्ष तपश्चर्या केली, 100 दिव्य वर्ष. आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाले. आणि प्रगट झाल्यानंतर 4 श्लोकामध्ये भगवान परमात्म्याने ब्रह्मज्ञानाचा उपदेश ब्रह्मदेवाला केला. अहमेवा समेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं श्रुतेऽर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयत चात्मनि तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु च्यावचस्वनो प्रविष्टान्य प्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वय व्यतिरेकाभ्या यक्षात् सर्वत्र सर्वदा. अशा प्रकारे 4 श्लोकामध्ये ब्रह्मदेवाला भगवान परमात्म्याने उपदेश केला. तोच चतुश्लोकी भागवत म्हणून आजही प्रसिद्ध आहे. चतुश्लोकी भागवताचा उपदेश केला आणि सांगितलं, ब्रह्मदेवा तुला आता प्रजेची उत्पत्ती करायची आहे. त्यानंतर ब्रह्मदेवाने आपल्या छायेपासून अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश, अज्ञानाच्या
अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश 5 वृत्ती निर्माण केल्या. पण ते पापमय सृष्टी निर्माण करू लागले. ब्रह्मदेवाला वाईट वाटलं. त्यानंतर त्यांनी 4 सनकादिकांची उत्पत्ती केली. सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार. सांगितलं बाळांनो तुम्हाला प्रजेची उत्पत्ती करायची आहे. त्यांनी स्पष्ट नकार दिला आणि वनामध्ये निघून गेले. म्हणून ब्रह्मदेवाला क्रोध आला आणि क्रोध आल्यानंतर ब्रह्मदेवाच्या दोनही डोळ्याच्या भुयाच्या मधून एक निळ्या आणि लाल रंगाचा बालक रडत रडत बाहेर आलं आणि म्हणून ते रडत रडत बाहेर आलं आणि त्याचं नाव ठेवलं रुद्र. सांगितलं बाळ रुद्रा तुला प्रजेची उत्पत्ती करायची आहे. ब्रह्मदेवाने 11 रुद्र निर्माण केले आणि 11 रुद्राने त्यांच्या पत्न्या निर्माण केल्या. सांगितलं बाळांनो जा आता प्रजेची उत्पत्ती करा. ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून रुद्राने प्रजेची उत्पत्ती करायला सुरुवात केली. सज्जन हो, पण काय झालं स्वतःच उत्पन्न करू लागले, स्वतःच खाऊ लागले. ब्रह्मदेवाला वाटलं काय करावं, सगळं आपण करू लागलो पण सगळं उलटच घडत आहे. सांगितलं रुद्रानो एक काम करा, तुम्ही अशी काही प्रजेची उत्पत्ती करू नका, तुम्ही वनामध्ये निघून जा. ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून रुद्र वनामध्ये निघून गेले आणि आता मात्र 10 मानस पुत्राची निर्मिती ब्रह्मदेवाने केली. मरीची रत्र्यांगिरस पुलश्च पुलहक्रतु भृगुर्वशिष्ठो दक्षश्च दशमस्तत्र नारदः. मरीची, अत्री, अंगिरा, पुलश्च, पुलह, क्रतु, भृगु, वशिष्ठ, दक्ष आणि नारद 10 मानस पुत्राची निर्मिती केली. त्यानंतर उजव्या स्तनापासून ब्रह्मदेवाच्या धर्माची निर्मिती झाली. पाठीमागून अधर्माची निर्मिती झाली. मुखापासून कर्दम ऋषी प्रगट झाले. ओठापासून लोभ निर्माण झाला. सावलीपासून कर्दम आणि मुखापासून सरस्वती मैया प्रगट झाल्या. आणि सरस्वती मैया अतिशय सुंदर होत्या. त्या सरस्वती मैयाचं रूप बघितलं ब्रह्मदेवाने पागल झाला आणि कामांध होऊन आपल्या कन्येच्या पाठीमागा लागला. मरीची आदी ऋषींनी समजावून सांगितलं तात येत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती येरते अनुष्ठिती सामान्य सकळ. आज तुमच्यासारख्यांनी जर असं जर वागलं तर बाकीच्या लोकांनी कसं वागावं. तेव्हा ब्रह्मदेवाच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. लगेच त्यांनी आपल्या देहाचा त्याग केला. देहाचा त्याग केला म्हणजे त्या विचाराचा त्याग केला आणि नवीन शरीर म्हणजे नवीन विचाराची धारणा त्यांनी केली. आणि नंतर मात्र मुखापासून 4 वेद प्रकट झाले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. त्यानंतर उजव्या बाजूपासून एक मनुष्य प्रकट केला आणि डाव्या बाजूपासून एक स्त्री प्रकट केली. त्या स्त्रीचं नाव आहे राणी शतरूपा आणि पुरुषाचं नाव आहे मनु महाराज. सांगितलं बाळ तुम्हाला दोघांना प्रजेची उत्पत्ती करायची आहे. तेव्हा मनु महाराज आणि राणी शतरूपा समोर हात जोडून उभे आहे आणि सांगितलं प्रभू तुम्ही सांगताय प्रजेची उत्पत्ती करायची, पण प्रजेची उत्पत्ती केल्यानंतर प्रजेला ठेवायचं कुठे? लग्न करायचं बरोबर आहे, दुसऱ्याची मुलगी घरात आणायची आहे, पण राहायला घर लागेल ना. झोपडपट्टीवर झोपडी बांधून राहायचं. लग्न करायचं म्हटल्यानंतर कसं आहे, घर वगैरे व्यवस्थित आता आहे आमच्या दत्ताभाऊचं लग्न, पण घर वगैरे व्यवस्थित बांधून ठेवलं त्यांनी, नाही का? बरोबर आहे, लग्न करायचं म्हटल्यानंतर राहायला घर लागेल ना. सृष्टी तर पृथ्वी तर रसातळाला गेली, आता काय करावं? ब्रह्मदेवाच्या लक्षातच नव्हतं ते. ब्रह्मदेवाने विचार केला, बरोबर आहे, प्रजेची उत्पत्ती केल्यानंतर प्रजेला ठेवायचं कुठे? डोकं खाजू लागले. विचार करता करता सहज नाकातून अंगुष्ठ एवढं रूप धारण करून एक डुकराचं पिलू बाहेर पडलं, वराहा शिशु. आणि जसं बाहेर आल्यानंतर एका क्षणामध्ये त्यांनी आकार निर्माण केला. आपलं शरीर अवाढव्य त्यांनी त्या ठिकाणी प्रगट केलं. ते दुसरं कोणी नसून साक्षात वराहा भगवंत होते. बोल वराह भगवान की जय. वराह भगवंतांनी त्या पाण्यामध्ये प्रवेश केला, रसातळाला गेले
आणि रसातळाला गेलेली जी पृथ्वी होती ती आपल्या दाढेवर उचलली आणि घेऊन येत असताना एक राक्षस भेटला, त्याचं नाव हिरण्याक्ष. त्याचा वध भगवंतांनी केला. वराह भगवंतांनी पृथ्वी मनू महाराजांच्या स्वाधीन केली आणि आता मात्र मनू महाराजांनी राणी शतरूपेपासून प्रजेची उत्पत्ती करायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांना 2 पुत्र झाली, राजा प्रियव्रत आणि उत्तानपाद नावाची, आणि 3 कन्या झाल्या. आकुतीर देवहूतिश्च प्रसूती रीती विसृता मनोस्तु शतरूपाय तिस्रकन्याश्च जज्ञिरे. आकुतीर देवहूतिश्च प्रसूती रीती विसृता. अशा प्रकारे राजा प्रियव्रत आणि उत्तानपाद नावाची 2 मुलं झाली. आकुती, देवहूती आणि प्रसूती नावाच्या 3 कन्या झाल्या. आता यांचा विस्तार आपल्याला दुपारच्या सत्रामध्ये पाहायचा आहे. या ठिकाणी आपली वेळ सुद्धा संपलेली आहे. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या, भगवान हनुमान